वादाचा काय संबंध नाही. मी गरीब माणूस आहे, मी कशाला कोणाशी वाद करीन. माझे म्हणणं एकच आहे, मेडिकल कॉलेज प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या तालुक्यात झालं पाहिजे. बरोबर. ते स्वाभाविक आहे. उद्या तुम्हाला जर एखाद्या गोष्ट करायची म्हणलं, तुम्हाला वाटतं माझ्या गावात झालं पाहिजे, माझ्या गल्लीत झालं पाहिजे. आधी नाही का एखादा सरपंचाला गावात कॉन्क्रिटीकरण मंजूर झालं तिथे दारात करतो. तसंच असतं, स्वाभाविक असतं, ते माणसाचा गुणधर्म आहे. तसं माझ्या पण स्वाभाविक आहे, मी खासदार आहे, माझ्या दृष्टीने नगर शहराचं डेव्हलपमेंट झाले पाहिजे. बरोबर. पण जी माझी ओळख आज मी फिरलो, मी कुठं पण देशात ज्यावेळेस फिरतो, राज्यात फिरतो, मी कुठला खासदार म्हणून मला विचारलं जातं, अहिल्यानगरचा खासदार म्हणूनच विचारलं जातं ना. अहिल्यानगर हे शहर आहे, हा जिल्हा आहे. मला म्हणणार आहे का तू ह्यो पारनेरचा खासदार आहे म्हणणार आहे का? नाही. बरोबर. ह्यो हांग्याचा खासदार आहे म्हणणार आहे का? माझ्या ज्या शहराच्या नावाने माझी ओळख तयार होती, ते शहर डेव्हलप झालं पाहिजे. त्यामुळं आणि जर या नगर शहराच्या 5 किलोमीटरच्या अंतरावर 10 किलोमीटरच्या अंतरावर जर ते मेडिकल कॉलेज झालं तर त्याचा निश्चित फायदा शहरासाठी होतो आणि त्याचा फायदा जिल्ह्याला होतो. ते एखाद्या हॉस्पिटलला कनेक्ट मेडिकल कॉलेज असतं आणि त्या हॉस्पिटलमध्ये गोरगरीब लोकांना उपचार मिळतो ना फ्रीमध्ये. समज एखाद्या कोपऱ्याला गेलं तर तिकडलं इतक्या लांब जाणार आहे लोक. आता सगळ्यांची जिल्ह्याची कनेक्टिव्हिटी शहराची झालेली असते. बरोबर. त्यामुळे माझं म्हणणं आहे की शहरात झालं पाहिजे.